वयोवृद्ध महिलेची सोन्याची पोत खेचून नेणारे 2 आरोपी 1,90,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरची कामगिरी। पंचवटी पोलीस स्टेशन येथे एका वयोवृद्ध महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने 2 अज्ञात इसमांनी महिलेची सोन्याची पोत बळजबरीने खेचून चोरून नेल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील 2 संशयित इसम हे सदर गुन्ह्यात वापरलेल्या त्यांचे सिल्वर रंगाच्या ॲक्सेस मोपेड यावर उपनगर जेल रोड भागात येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस पथकाने उपनगर परिसरात पाडेकर गॅस एजन्सीजवळ सापळा लावून 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांचे नाव प्रथमेश नितीन उशीर वय 22 वर्ष, नोएल डॅनियल मस्के वय 19 वर्ष अशी सांगितली। त्यांना सदर मोटारसायकल बाबत व गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून ओढून पळून गेलो याबाबत हकीकत सांगून गुन्ह्याची कबुली दिली। तसेच त्यांनी सदरचा गुन्हा हा शेअर मार्केटमधील फॉरेक्स व ट्रेडिंगमध्ये तोटा झाल्याने केला असल्याचे चौकशीत सांगितले आहे। त्यांना त्यांच्या ताब्यातून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोपेड ॲक्सेस मोटारसायकल रुपये 80,000 रुपये किमतीची तसेच चोरलेल्या सोन्याची मंगळसूत्राची 1,10,000 रुपये किमतीची 10.650 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा एकूण 1,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगडे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रदीप मजदे, प्रशांत मरकड, महेश साळुंके, रमेश कोळी, नजीम खान पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, उत्तम पवार, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, नितीन जगताप, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, मुक्तार शेख, राम बर्डे, महाराष्ट्र पोलीस अंमलदार अनुजा येलवे, चालक पोलीस हवालदार सुकाम पवार, पोलीस अंमलदार समाधान पवार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे, पोलीस अंमलदार 2001 सुशील देशमुख अशांनी ही कारवाई केलेली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।